शिवराज शिलेदारच्या सर्व टीमचे मी आभार मानतो. करून स्वतः छत्रपती झाले व भारताला या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी माझं भाग्य समजतो की या दुर्ग शिलेदारांनी आज या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि आमच्या हस्ते या कार्यक्रमाचं आयोजन केलं.
येते की जाणार रे. आणि मला पाहिजे Hare
छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर 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 हर
छत्रपती संभाजी महाराज की जय। हर हर महादेव, हर हर महादेव। क्षत्रिय गुलाम धौ सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या या भुदरगड तालुक्यामध्ये रांगणा किल्ल्यावरती आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं दुर्ग शिलेदार भुदरगड यांच्या वतीनं या ठिकाणी शिवराज्याभिषेकाचं आयोजन करण्यात आलं होतं। या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी माझं भाग्य समजतो की या दुर्ग शिलेदारांनी आज या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि आमच्या हस्ते या कार्यक्रमाचं आयोजन केलं। छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा दुर्ग पर्यटकांनी घ्यावी यासाठी सातत्याने हे दुर्ग शिलेदार भुदरगड तालुक्यातील भुदरगड किल्ला असेल, रांगणा किल्ला असेल या परिसरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात। आजच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी एक अत्यंत चांगला उपक्रम घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने या रांगणा परिसरामधलं वातावरण अतिशय उत्साही आणि प्रेरणादायी तयार करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे। त्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करेन। त्याचबरोबर सारथी पुणे आणि सारथी पुणेबरोबरच जवाहर हायस्कूल निळपण आणि आमच्या ह्या दुर्ग शिलेदारांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीने इथं सुद्धा 350 वर्षाच्या एकूण सगळ्या इतिहासाच्या पार्श्वभूमीवरती सीड बॉल तयार केले आहेत की या परिसरामध्ये सुद्धा या सीड बॉलच्या माध्यमातून एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं अधिकाधिक वृक्ष लागावेत यासाठी या सीड बॉलची संकल्पना सारथीनं घेतलेली आहे आणि जवाहर हायस्कूलच्या संपूर्ण आमच्या सगळ्या सहकारी टीमनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा संपूर्ण 5000 सीड बॉल या परिसरामध्ये आणि तालुक्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने ते वितरित करतायत। या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आजच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्या दुर्गप्रेमींना तरुणांना एक नवीन ऊर्जा देण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। अभिषेक सोहळा रांगणी किल्ल्यावर या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या किल्ल्याचं म्हणजे या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही गेली 5 वर्षे करत आहोत। त्याचबरोबर दिपावळीमध्ये असणारा दीपोत्सव हा देखील ह्या रांगणा किल्ल्यावर आयोजित केला जातो। त्याचबरोबर वर्ल्ड फॉर नेचर, सारथी यासारख्या संस्था देखील आम्हाला जोडल्या गेलेल्या आहेत। त्यांच्या माध्यमातून देखील आम्ही खूप सारं काम करतो। तमाम या भुदरगड तालुक्यातील असलेल्या गड किल्ल्यांवर आम्ही वृक्षारोपणाची या ठिकाणी मोहीम राबवतो। सर्पजागृतीची जवळजवळ आपल्या भुदरगड तालुक्यामधील 48 शाळा आहेत
48च्या 48 शाळेमध्ये वर्ड फॉर नेचर आणि दुर्ग शिलेदार भुदरगड यांच्या वतीनं आम्ही सर्प जागृती अभियान या ठिकाणी घेतलेलं आहे. हे उपक्रम आमचे चालू आहेत. त्याचबरोबर ट्रेकिंग, मूळ उद्देश आमचा हा ट्रेकिंग आहे. जवळजवळ आम्ही 50 किल्ल्यांना आत्तापर्यंत भेट दिलेली आहे, ट्रेकिंग केलेलं आहे. अजूनही आमची मोहीम ही पुढे चालू राहणार आहे. 500 किलोमीटर, जवळजवळ 500 किलोमीटरचा प्रवास आम्ही पायी केलेला आहे. आमची ही मोहीम ही पुढे चालू राहणार आहे. आजचं हे औचित्य साधून आम्हाला या कार्यक्रमासाठी आमच्या विभागाचे विद्यमान आमदार लाभले, त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर तमाम आलेले दुर्ग शिल्लेदार यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. संपूर्ण गडाची स्वच्छता मोहीम या ठिकाणी आखली जाते आणि महाराजांचा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शिवरायाभिषेक सोहळा केला जातो. पारंपरिक वाद्याच्या माध्यमातून या ठिकाणी हा परिसर अतिशय प्रसन्न असं वातावरणामध्ये हा केला जातो. खरं तर हा ग्रुप गेली अनेक वर्ष या महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांच्या भ्रमंती करून तिथं असणाऱ्या अडीअडचणी असतील किंवा ज्या गोष्टी असतील त्यांचं लोकप्रतिनिधींमार्फत किंवा शासनामार्फत काही गोष्टी सांगण्याचं किंवा गड संवर्धनाच्या बाबतीतल्या काही गोष्टी असण्याचं सुद्धा काम हा ग्रुप अनेक वर्ष करत आलं आहे. चिमणी बचाव अभियान असेल किंवा सर्प जागृती असेल, त्याचबरोबर इतर अनेक सामाजिक कामामध्ये वृक्षारोपण असेल, हा ग्रुप सातत्याने करत असतो. आणि या ग्रुपच्या वतीनं खरं तर ह्या गडावर अतिशय चांगल्या पद्धतीनं हा उपक्रम सुरू केलेला आहे. ह्या उपक्रमास आणि त्यांच्या या कार्यास एक शिवभक्त म्हणून मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. वर्ष राज्याभिषेक होत आहे, त्यानिमित्त आम्ही दरवर्षी जवळजवळ आता दुर्गा शिलेदार यांच्या वतीनं गेली 5 वर्षे इथं चालू आहे. आम्ही आता 2-3 वर्षे इथं रांगणा किल्ल्यावर शिवाभिषेकासाठी कार्यक्रमासाठी उपस्थित राहत आहे. आणि खरोखर बघितलं हिने पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात बघितलं तर शिवराज्याभिषेकचा सोहळा आपल्याकडे कुठेही केला जात नव्हता. पण आनंद, आमचे मित्र जे आनंद आहे देसाई, त्यांनी खरोखर आणि त्यांच्या सर्व मित्रांनी रांगणा किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा चालू केल्यामुळे आम्हाला भुदरगड तालुक्यातल्या तमाम शिवप्रेमींना ह्याचा खरोखर आनंद झालेला असून दरवर्षी रांगणा किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी गारगोटीतून बरेच कार्यकर्ते येतात आणि त्यांना त्याचा उत्साह वाढून दरवर्षी अजून संख्या प्रत्येक वर्षी वाढत जाईल. आणि खरोखर शिवराज्याभिषेक सोहळ्याला चांगल्या पद्धतीने सगळे उपस्थित राहिल्याबद्दल आणि त्यांनी नियोजन केल्याबद्दल सर्व दुर्गा शिलेदारच्या सर्व टीमचे मी आभार मानतो. धन्यवाद. शिलेदार संस्थेतर्फे दरवर्षी भुदरगड तालुक्यातील रांगणा किल्ल्यावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा अत्यंत उत्साहानं संपन्न होतो. भारताच्या इतिहासात महाराजांनी राज्याभिषेक करून स्वतः छत्रपती झाले व भारताला पहिला छत्रपती, भारत राज्याला पहिला छत्रपती मिळाला. तो आनंदाचा आणि ऐतिहासिक सोहळा आपण या तोंड असं काय केला तोंड असं काय